रत्नागिरी शहराजवळच्या मिरकडवाडा बंदरामध्ये केलेल्या अतिक्रमणावरच्या कारवाईनंतर राजवाडा महिला मच्छीमार संघानं मत्स्य विभागाला नोटीस पाठवलेली आहे। कारवाईमध्ये या संस्थेचे 20 लाख रुपयांचं नुकसान झालं असल्याचा दावा करण्यात आलाय। दरम्यान सदरची नुकसान भरपाई संस्थेला मिळावी अशी मागणी या नोटीसद्वारे करण्यात आली। आढावा घेतला अमोल मोरे यांनी। रत्नागिरी जवळच्या मिरकरवाडा इथलं अतिक्रमण हटवलं गेलं आणि त्यानंतर त्याचा पुढचा टप्पा किंवा आपण कायदेशीर लढाई जी म्हणतो पुढची ती सुरू झालेली आहे असं एका अर्थानं म्हणता येईल। कारण की रत्नागिरी शहराजवळच्या राजिवडा हा एक भाग आहे आणि या राजिवडा महिला मच्छीमार संघानं मत्स्य विभागाला एक नोटीस पाठवलेली आहे आणि या नोटीसीद्वारे 20 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी करण्यात आलेली आहे। राजिवडा महिला मच्छीमार संघाच्या म्हणण्यानुसार किंवा या नोटीसीमध्ये उल्लेख केल्यानुसार या ठिकाणी काही पक्की बांधकामं होती किंवा पाळणाघरं होती, शिवाय इतर सामान देखील होतं आणि ज्या वेळेला अतिक्रमण हटवलं गेलं त्यावेळेला याचं नुकसान झालेलं आहे आणि त्याची नुकसान भरपाई म्हणून साधारणपणे 17 लाख रुपयांची मागणी ही राजिवडा महिला मच्छीमार संघानं मत्स्य विभागाकडे केलेली आहे। तर संस्थेची प्रतिमा देखील मलिन झाली आणि त्यामुळं 3 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी असं राजिवडा महिला मच्छीमार संघानं म्हटलेलं आहे। असे 17 लाख आणि 3 लाख असे मिळून साधारणपणे 20 लाख रुपयांची नुकसान भरपाई जी आहे ती मागितली गेलेली आहे। अर्थात ज्यावेळेला 2 दिवस इथं अतिक्रमण हटाव मोहीम चालली त्यावेळेला साधारणपणे 319 जी अनधिकृत बांधकामं होती किंवा जे काही अतिक्रमण झालेलं होतं ते हटवलं गेलं होतं। पोलीस फौजफाटा जो होता तो तैनात होता, शिवाय मत्स्य विभागाचे अधिकारी देखील या ठिकाणी दाखल होते। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, मिरकरवाडा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा।